आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नामपूर आठवडे बाजारात मोकाट जनावरांचा धुमाकूळ, भेळ व्यावसायिकाचे 25,000चे नुकसान। नामपूर येथील आठवडे बाजारात मोकाट जनावरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला। या घटनेत गणेश भाऊसाहेब लाड यांच्या दुकानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। भेळबत्ता व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे गणेश लाड हे नागपूरच्या आठवडे बाजारात नियमितपणे आपले दुकान लावत असतात। मात्र आज अचानक मोकाट जनावरे त्यांच्या दुकानात घुसली आणि संपूर्ण दुकानाची नासधूस केली। या प्रकारात दुकानातील साहित्य, भांडी तसेच इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 25,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेमुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मोकाट जनावरांमुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने त्वरित या जनावरांचा बंदोबस्त करावा, तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी लाड कुटुंबियांनी केली आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र, उपसंपादक वामन शिंदे, नामपूर।